आजच्या या सुंदर विचारांनी तुमचा फक्त दिवसच नाही तर तुमचं आयुष्य सुंदर होईल. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधीच देत नाही. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचे कर्तृत्व दरवळते त्याला कोण विझवू शकतो? 10 सकारात्मक गोष्टी ऐकल्या तरी सुद्धा ऐकलेली एक नकारात्मक गोष्ट आपलं मन सातत्यानं पोखरत राहतं. खरं सुख म्हणजे काय? ज्या लोकांना वकील आणि डॉक्टर शोधावे लागत नाहीत, आणि ज्या लोकांना बँकवाले आणि पोलीसवाले शोधत नाहीत, असे लोक सुखी आहेत असं म्हटलं तर वावगं ठरत नाही. सुख हा साधा सरळ शब्द, पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो. दुःख हा वेदनादायक शब्द, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो. समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त 2 गोष्टी कधी विसरायच्या नाहीत. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही, आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधीच लाजायचं नाही. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो. शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. भूतकाळाचा जास्त विचार करू नये, त्याने डोळ्यात पाणी येईल. भविष्याचीही काळजी करू नये, मनात समस्या निर्माण होतील. पण वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेलात तर जीवनात आनंद निर्माण होईल. आणि तोच आनंद या व्हिडिओने काही प्रमाणात का होईना तुमच्या आयुष्यात निर्माण केला असेल अशी मला आशा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. त्यासोबतच तुमचं मत कमेंटमध्ये सांगा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.